हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वालिटी क्लासेस. आपण लास्ट टाइम 1.1 केलेलं आठवत आहे. कुठला चॅप्टर स्टार्ट केलेला आपण? मॅथमॅटिकल लॉजिक. त्याच्यावर बेस्ड स्टेटमेंट काय असतं, ट्रू फॉल्स, ट्रूथ व्हॅल्यू काय असते, ते आपण सगळं डिस्कस केलेलं लास्टच्या लेक्चरला. तर त्यानंतर आता ही पुढची कन्सेप्ट काय आहे? खूप इझी टॉपिक आहे, ते खूप इझी आहे. 4-5 मार्क्सला येतात, हातातले मार्क्स आहेत, घालू नका. तर मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये लास्ट टाइम आपण आठवतं काय केलेलं? ट्रूथ व्हॅल्यू, काहीतरी ट्रूथ व्हॅल्यू असते, काहीतरी फॉल्स व्हॅल्यू असते. कुठल्या प्रकारच्या गोष्टींना आपण स्टेटमेंट म्हणतो, कुठल्या गोष्टींना स्टेटमेंट म्हणत नाही, आठवते? तर आता त्याच्या पुढे जाऊया. स्टेटमेंट पॅटर्न. तर स्टेटमेंट पॅटर्न काय असतं? आपण बघा लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलेलं की स्टेटमेंट आहेत तर ते ट्रू आहेत किंवा फॉल्स आहेत ना. तर त्यांना पी, क्यू किंवा आर ने डिनोट करतात. आठवते? याचा आपण टेबल पण बनवलेला, आर किंवा एस पण असतो, किंवा अजून पुढे जे आपल्याला गरज लागेल तर आपण पुढचेही घेऊ शकतो. तर त्यांचे टेबल पण बनवलेले, आठवते? डिसजंक्शन, कंजंक्शन, अजून कुठलं होतं? बाय कंडिशनल, कंडिशनल आणि निगेशन. यांचे आपण टेबल बनवलेले 5. तर पी, क्यू, आर, एस. तर आपण एखादी स्टेटमेंट ट्रू असू दे किंवा फॉल्स असू दे, ती स्टेटमेंट आहे ना, तर स्टेटमेंटला आपण पी ने डिनोट करायचं, दुसऱ्या स्टेटमेंटला क्यू ने डिनोट करायचं. हे डिनोशन्स होते त्यांचे. तिसऱ्या स्टेटमेंटला आर ने डिनोट करायचं. समजते? तर आता त्यांचा पॅटर्न म्हणजे काय? स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे तुम्हाला आहे ना, म्हणजे तुम्हाला पुढचे सम कसे दिले असणार पॅटर्नमध्ये. म्हणजे काय? एखादी इक्वेशन, आठवते लास्ट टाइम आपण बोललेलो की मॅथमॅटिकल लॉजिक्समध्ये ज्या इक्वेशन दिलेल्या असणार त्या सॉल्व्ह कशा करायच्या किंवा त्यांची ट्रूथ व्हॅल्यू काय येते आपण सॉल्व्ह केलेलं. सर्वात लास्टचे सम बघा 1.1 मध्ये आहेत. लास्टचे सम केलेलं ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. तर तसंच तुम्हाला इक्वेशन दिलेली असेल. पी बाय सिंगल कंडिशन म्हणजे हा क्यू ऑर आर, असे काहीतरी इक्वेशन दिलेले असतील आणि अशा इक्वेशन सॉल्व्ह करायच्या. त्याला म्हणतात स्टेटमेंट पॅटर्न. अशा इक्वेशन सॉल्व्ह करायच्या. समजते? सॉल्व्ह करायचे म्हणजे काय? असं एक टेबल देणार तुम्हाला, टेबलमध्ये प्रत्येकाची व्हॅल्यू सेपरेट टाकायची आणि सॉल्व्ह करायचं. आणि फायनल कॉलम, टेबलचा फायनल कॉलम काय येतो, तो फायनल कॉलम असतं आपलं फायनल आन्सर. असं याच्यामध्ये स्टेप्स नसतात. मॅथ्समध्ये आपण कसं साईनचा फॉर्म्युला वापरा, कॉसचा फॉर्म्युला वापरा, ते सगळे आपण कुठलेही फॉर्म्युला वापरून एक आन्सर काढतो. याच्यामध्ये एक कॉलम आपण फाइंड आउट करतो आणि त्या कॉलममधल्या सगळ्या व्हॅल्यू जर परफेक्ट असतील तर मार्क्स मिळणार. ओके, गरम खूप होत आहे. तर पूर्ण कॉलम जर बरोबर असेल तर तुम्हाला फुल मार्क्स मिळणार, अदरवाईज नाही. तर ते सॉल्व्ह कसं करायचं ते आपण करणार आहोत. फक्त त्याच्यामध्ये स्टेटमेंट पॅटर्नमध्ये त्या गोष्टी करायच्या. आता मॅथमॅटिकल इक्विव्हॅलेंट इक्वल पासून वर्ड आलाय ना, तर इक्विव्हॅलेंट म्हणजे काय? समजा आता हीच इक्वेशन कन्सिडर करा. ही इक्वेशन दिली ए इज इक्वल टू, ही इक्वेशन दिलेली आहे आणि बी इज इक्वल टू काहीतरी अशी इक्वेशन दिलेली आहे. अशी इक्वेशन दिली, बी इज इक्वल टू ही दिली आणि ए इज इक्वल टू ही इक्वेशन दिली. आता मॅथमॅटिकल इक्विव्हॅलेंट म्हणजे काय? ह्या दोन्ही व्हॅल्यू एकमेकाला इक्वल आहेत किंवा नाही आहेत हे दाखवायचं. म्हणजे काय? ह्याला सॉल्व्ह करणार तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू मिळेल, ह्याला सॉल्व्ह करणार तुम्हाला अजून एक काहीतरी व्हॅल्यू मिळेल आणि त्या दोन्ही व्हॅल्यू जर इक्वल असतील तर मॅथमॅटिकल इक्विव्हॅलेंट आहे, अदरवाईज नाही. आणि हा कसा डिनोट करतात? असं डिनोट केलं. ओके, टॉपिक इझी आहे, मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ह्याच्या पुढे आपण डायरेक्टली समज घेणार आहोत. ओके, समजलंय? आता टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कंटिन्जन्सी म्हणजे काय असतं? तर टॉटॉलॉजी म्हणजे काय? मी तुम्हाला आता बघा इथे एक इक्वेशन लिहून दिलेली, परत पाहिजे तर मी लिहून घेतो, कुठली तरी दुसरी इक्वेशन लिहून घेतो मी. ओके, अशी काहीतरी इक्वेशन मी घेतली आहे. ह्या इक्वेशनला मी सॉल्व्ह केलं टेबल फॉर्ममध्ये मी सॉल्व्ह केलं आणि लास्टचा जो कॉलम आहे, लास्टच्या कॉलममध्ये सगळ्यांचा आन्सर ट्रू 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 असं येते. असेच कॉलम आपण सॉल्व्ह केलेले ना, ट्रूथ टेबल असं सॉल्व्ह केलेलं गेल्या वेळेस, आठवते? सर्वात एक डिसजंक्शन कंजंक्शनसाठी आपण असं टेबल लिहिलेले होते. ओके, तर सॉल्व्हिंगच्या नंतर आपल्याला समजा सगळ्या व्हॅल्यू ट्रू मिळत आहेत, सगळ्याच व्हॅल्यू ट्रू मिळत आहेत,
तर ज्या कॉलममध्ये सगळ्या व्हॅल्यू ट्रू मिळतात त्या कॉलमला म्हणतात टॉटॉलॉजी. त्या कॉलमला म्हणतात टॉटॉलॉजी. ओके, एवढं लक्षात ठेवा. टी सगळे ट्रू आहेत म्हणजे टी आहे, तर टीचा आन्सर टी असते. एक्झाम्पल विचारतात पण की कुठला टेबल आहे, सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला कुठला पॅटर्न मिळतोय, टॉटॉलॉजी मिळतोय का कॉन्ट्राडिक्शन मिळतोय का कंटिन्युअसली मिळतोय, असं एक्झामला विचारतात. तर तुम्हाला काय करावं लागतं, सॉल्व्ह करावं लागतं जे आन्सर आहे. तर समजा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे ना, तर हे तुम्ही पूर्ण टेबल सॉल्व्ह केला तर त्या टेबलला 3 मार्क्स मिळणार आणि खाली लिहायचे तुम्हाला की टॉटॉलॉजी आहे का कॉन्ट्राडिक्शन आहे, त्याला 1 मार्क असणार आहे. समजतंय? म्हणून तुम्हाला सांगतोय टी पासून स्टार्ट होतोय, सगळे ट्रू म्हणजे टॉटॉलॉजी. त्याच्यानंतर समजा हीच इक्वेशन घ्या, कॉलम सॉल्व्ह केले आपण टेबल आणि सगळ्यांचा आन्सर येतोय फॉल्स. सगळ्यांचा आन्सर येतोय फॉल्स. तर सगळ्यांचा आन्सर जिथे फॉल्स येतो, पूर्ण कॉलम जिथे फॉल्स येतो ना, सगळ्या का एकही असं वेगळा नाही, सगळे फॉल्स येतात, तर त्याला म्हणतात कॉन्ट्राडिक्शन पॅटर्न. समजतंय? सगळे ट्रू असतील तर टॉटॉलॉजी, सगळे फॉल्स असतील तर कॉन्ट्राडिक्शन. ओके, त्याच्यानंतर पूर्ण टेबल सॉल्व्ह केला आणि तुमचा आन्सर मिक्स आलं, मिक्स येते म्हणजे फॉल्स ट्रू किंवा ट्रू फॉल्स किंवा सगळे ट्रू एकच फॉल्स येतोय किंवा सगळे फॉल्स एकच ट्रू येतोय, म्हणजे मिक्सअप जर येत असेल ना, तर त्याला म्हणणार कंटिन्युअन्सी. समजते? त्याला म्हणणार कंटिन्युअन्सी. हा पॅटर्न या सगळ्या मिक्सअपसाठी असतो. सगळे फॉल्स असतील तर कॉन्ट्राडिक्शन आणि सगळे ट्रू असतील तर टॉटॉलॉजी. त्याची सॉल्विंग कशी असणार आहे हे मी तुम्हाला घेईलच. हे समजलं तुम्हाला? नक्की पाहिजे तर लिहून घेऊ शकता तुम्ही. तर आपण एक्सरसाइज स्टार्ट करूया डिरेक्टली. एक्सरसाइज तुमच्या सममुळे तुम्हाला कळेल की सॉल्व्ह कसं करायचं कसं नाही. ओके, तर आता एक्सरसाइज 1.2 स्टार्ट करूया. त्याच्यामध्ये सर्वात पहिला क्वेश्चन काय, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. असा पण क्वेश्चन येतो एक्झामला आणि असे क्वेश्चन खूप इझी असतात, आता ते मार्क्स असतात. आपण स्टार्ट करूया डिरेक्ट. काय करणार, ट्रूथ टेबल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेलं आहे. तर आपल्याला स्टेटमेंट दिले आहेत बघा, पी क्यू. स्टेटमेंट किती आहेत, 2च आहेत ना, पी आणि क्यूच आहेत. स्टेटमेंट 2 आहेत, तर टेबल आपण कसं बनवणार असं. पहिल्या लेक्चरमध्ये जाऊन बघा डिसजंक्शन कंजंक्शन आपण कसा टेबल फॉर्म केलेला. तर एखाद्या स्टेटमेंटची काय चान्सेस असू शकतात, ट्रू किंवा फॉल्स ना. समजतंय? एखादी स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स असू शकते. एक स्टेटमेंट असेल तर ट्रू किंवा फॉल्स डिसाईड करू शकतो. 2 असतील तर किती व्हॅल्यूज असणार, 4. आठवतंय किती चान्सेस असणार, 2च्या पॉवरला असेल तर 2 चान्सेस असणार, ट्रू किंवा फॉल्स. 2 स्टेटमेंट असतील, सिंगल स्टेटमेंट असेल बघा, 2 चान्सेस आहेत, स्टेटमेंट सिंगल तर चान्सेस 2 मिळणार. त्यानंतर 2 चान्सेस तर असतात पण स्टेटमेंट किती आहेत, 2, तर कॉम्बिनेशन किती मिळणार, 4. कसं मिळणार, 1 2 3 4. समजा 3 असत्या स्टेटमेंट, आपण ह्याच्या पुढचा सम 3 वालाच घेऊयात म्हणजे तुम्हाला कळेल. 3 असत्या तर किती आले असते, 8. म्हणजे ह्या व्हॅल्यू 8 पर्यंत आले असते खाली. ते पुढच्या समजा घेऊ आपण, हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ओके, आता पी आणि क्यू दिलेला आहे, तर स्टेटमेंटच्या व्हॅल्यू लिहून घेतल्या. लिहून कसे, ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, हे आपण पुढे हळूहळू जाऊ घेऊ. पहिले ह्या व्हॅल्यू बघा, इझी आहे त्या व्हॅल्यू ॲज इट इज प्लॉट करायचे असतात. पहिले क्यू घ्या, पी आणि क्यू इथून स्टार्ट करा, इथून स्टार्ट करायचं व्हॅल्यू पुट करताना इथून. म्हणजे सर्वात पहिले हा स्टेटमेंट, मग हा स्टेटमेंट, मग इथे जर दुसरा असेल तर तो पण मग स्टार्ट करू. ओके, आता क्यूला मी कसं सांगितलेलं, व्हॅल्यू कशा पुट करायच्या, ट्रू फॉल्स ही झाली. त्यानंतर इकडे या, ट्रू फॉल्स. समजते? जर 3 स्टेटमेंट असते तर व्हॅल्यूज किती आले असते, 8. तर त्या कशा असत्या, ट्रू फॉल्स असे आले असते. ओके, तर आता आपण कॉलम्स लिहून घेतले. ओके, पी आणि क्यू स्टेटमेंटचे कॉलम लिहून घेतले. आता ही इक्वेशन सॉल्व्ह कशी करायची, इथे बघा सिंगल पी आहे, इथे सिंगल क्यू आहे, या दोघांसाठी ह्या व्हॅल्यू वापरू शकतो. इथे पण सिंगल पी आहे, यासाठी पण ही व्हॅल्यू वापरू शकतो. इथे क्यू नाही आहे, इथे निगेशन ऑफ क्यू आहे. आणि मी निगेशन म्हणजे काय सांगितलेलं लास्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघा. निगेशन म्हणजे काय होतं, जी व्हॅल्यू ओरिजिनल असते त्याच्या उलटी व्हॅल्यू. म्हणजे समजा ट्रू व्हॅल्यू आहे तर त्याचं निगेशन काय येणार, फॉल्स. किंवा फॉल्स व्हॅल्यू आहे तर त्याचं निगेशन काय येणार, ट्रू.
एखादी व्हॅल्यू खरी नाही आहे म्हणजे काय, खोटी आहे ना. एखादी व्हॅल्यू खोटी नाही आहे म्हणजे काय, खरं आहे. तर आता क्यूचा निगेशन काय आहे, निगेशन म्हणजे दुसरी व्हॅल्यू त्याच्याच उलट, म्हणजे क्यू, तर क्यूची पहिली व्हॅल्यू काय कन्सिडर केली, ट्रू ना, तर त्याचं निगेशन काय असणार, फॉल्स. बघा क्यूची पहिली व्हॅल्यू जर ट्रू आहे तर त्याचं निगेशन फॉल्स असणार. तसंच कॉलम फिल केलं, फॉल्स तर त्याचं निगेशन ट्रू, ट्रू तर त्याला निगेशन फॉल्स, त्यानंतर क्यू त्याचं काय फॉल्स आहे तर त्याचं निगेशन ट्रू. कशात व्हॅल्यू प्रूफ केलं, तुम्ही म्हणाल सर हे का केलं, हा निगेशन क्यूचाच का काढला, पीचा का नाही काढला, कारण पीचा निगेशन वापरलेला नाही आहे. समजतंय, फक्त क्यूचा निगेशन वापरलेलं आहे. तर निगेशन तर आपण घेतला. आता क्यूचं निगेशन आणि पी या दोघांमध्ये रिलेशन कुठलं आहे, अँडचं. समजतंय, तर पी आणि निगेशन ऑफ क्यू, फक्त क्यू नाही आहे, निगेशन ऑफ क्यू आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. पी आणि निगेशन ऑफ क्यू मध्ये रिलेशन कुठलं आहे, अँडचं. तर हा सॉल्व कसा करणार, म्हणजे कुठला सॉल्व करणार तुम्ही, समजतंय, म्हणजे तुम्ही कॉलम हा घेणार आणि हा कॉलम घेणार. ओके, आता स्टार्ट करा. मध्ये अँडचं चिन्ह आहे, अँडचा सिम्बल आहे. तर अँडच्या सिम्बलमध्ये काय सांगितलेलं मी, सर्व स्टार्टिंगला जाऊन कंजंक्शन काय सांगितलेलं, अँडच्या सिम्बॉलमध्ये ट्रू 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 असतो, बाकी सगळे फॉल्स. मी ज्या स्टेटमेंट सांगितल्या आहे जशाच्या तशा लिहून घ्या, इझी टॉपिक आहे, तो थोडा फिरवून दिला आहे. ओके, तर अँडमध्ये काय असतं, ट्रू 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 असतो, बाकी सगळे फॉल्स. तर आता ह्या दोघांमध्ये अँड वापरायचं आहे ना आपल्याला, पी आणि निगेशन ऑफ क्यू मध्ये. तर त्याच्यामध्ये काय असतं, ट्रू 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 असतो, बाकी सगळे फॉल्स. सर्वात पहिले ट्रू ट्रू बघा, इथे तर नाही आहे, इथे आहे बघा ट्रू ट्रू. हे दोनच कॉलम का वापरतोय, कारण इथे दोन कॉलम सांगितले म्हणून आपण हे दोन कॉलम वापरतोय. समजते, वरती जे सांगितलेलं असेल ते यूज करणार. तर ट्रू 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 लिहिला, हे बघा ना, हेच आन्सर पाहिजे ना आपल्याला, हेच आपण इथे लिहून घेतले, कारण त्याचा पण एक सेपरेट कॉलम होईल ना, तरच ट्रूथ टेबल तयार होईल. तर हेच आपण इथे लिहून घेतलं, तर ह्याचा आन्सर काय येणार ते लिहूया. ट्रू 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 असेल, बाकी सगळे फॉल्स. अजून कुठे ट्रू आहे का, अजून कुठे ट्रू आहे का, नाही. बघा ट्रू 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 आला, इथे आहे का ट्रू, नाही. इथे आहे का ट्रू, नाही. दोन्ही ट्रू पाहिजे का, इथे आहे का, नाही. तर सगळ्यांचा आन्सर काय येणार, फॉल्स. समजते, इझी टॉपिक आहे. आता झालं ट्रू ट्रू, तो तर झाला. आता हा कॉलम रेडी झाला, बघा हा तयार झाला. आता राहिलाय काय, हा वाला, ह्याला आपण सॉल्व करू. हे रिलेशन कशामध्ये, पी आणि क्यू मध्ये. तर मी काय करणार, आता हे रब करतो मी, पी आणि क्यू मध्ये रिलेशन. कुठलं रिलेशन आहे, कंडिशनलचं, इम्प्लिकेशनचं. पहिला इम्प्लिकेशन म्हणजे पहिला कंडिशनल. ओके, तर सॉल्व कसं करणार बघा, काय असतं इम्प्लिकेशनचा रूल, काय असतो बघा. इम्प्लिकेशनच्या रूलमध्ये काय सांगितलेलं, पी आणि क्यू मध्ये, पी आणि क्यू मध्ये इम्प्लिकेशनचा रूल किंवा कंडिशनलच्या रूलमध्ये काय असतो, ट्रू फॉल्स फॉल्स असतो, बाकी सगळे ट्रू. तर पी आणि क्यू मध्ये ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू नाही, ट्रू फॉल्स फॉल्स असतो. बघा ट्रू फॉल्स फॉल्स असतो, मग तो लिहिणार कुठं, ही व्हॅल्यू इथे लिहून द्या बघा, कारण हीच पूर्ण इक्वेशन आपण नंतर पुढे वापरणार आहे. पहिला हा घेतला, मग हा घेतलाय, तर आता या दोघांचा आन्सर लिहिणार कुठे, इथे. तर ट्रू फॉल्स फॉल्स असतो, बाकी सगळे ट्रू. मग याच्यामध्ये आता बाकी सगळे ट्रू लिहून घ्या, बाकी सगळे ट्रू, बाकी सगळे ट्रूला उरले हे दोन. तर ट्रू फॉल्स काय असतो, तो लिहून घेतला, म्हणजे आता आपल्याला ही पण व्हॅल्यू मिळाली. आता दोन्ही ब्रॅकेट सॉल्व झाले. सर्वात पहिले तर ब्रॅकेटच सॉल्व करायचे असतात. दोन्ही ब्रॅकेट सॉल्व झाले. आता दोन्ही ब्रॅकेटचं रिलेशन काय आहे, बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. समजते, दोन्ही ब्रॅकेटचं रिलेशन कोणासोबत आहे, इम्प्लिकेशन, सॉरी बाय इम्प्लिकेशन. बाय इम्प्लिकेशन आहे डबल इम्प्लिकेशन वापरले. ओके, दोघांच्या रिलेशनमध्ये डबल इम्प्लिकेशन वापरलं. तर तो कसा वापरणार, मग आता पुढच्या सॉल्विंगसाठी ह्या व्हॅल्यू नाही वापरणार, ह्या व्हॅल्यू वापरणार, कारण यांच्यामध्ये रिलेशन सांगितलंय ना. ह्याच्यात आणि ह्याची व्हॅल्यू इथे काढली, ह्याची व्हॅल्यू इथे काढली, तर ह्याच्यामध्ये रिलेशन दिलेलं आहे. काय दिलंय, डबल इम्प्लिकेशन. तर आता हे दोन कॉलम घेणार आणि डबल इम्प्लिकेशनचा रूल वापरणार. डबल इम्प्लिकेशनचा रूल काय असतो बघा, लास्टची व्हिडिओ. डबल इम्प्लिकेशनचा काय रूल असतो, जिथे व्हॅल्यू सेम असतात त्या व्हॅल्यू ट्रू असतात, बाकी सगळे फॉल्स.
हे 2 कॉलम वापरतोय. ह्याच्यामध्ये कुठल्या व्हॅल्यू सेम आहेत? फॉल्स ट्रू सेम आहे का? नाही. ट्रू फॉल्स सेम आहे का? नाही. फॉल्स ट्रू नाही. फॉल्स ट्रू नाही. समजा इथे ट्रू ट्रू असतं तर इथे ट्रू लिहिलं असतं कारण व्हॅल्यू सेम असते असते, पण इथे ट्रू नाही आहे, इथे फॉल्स आहे. तर व्हॅल्यू सेम नाही आहे, एकही व्हॅल्यू सेम नाही. जर सेम असते तर ट्रू लिहिले असते, नाहीतर फॉल्स. एकही व्हॅल्यू ट्रू नाही आहे म्हणून फॉल्स फॉल्स फॉल्स. तर ट्रूथ टेबल फॉर्म केला आणि ट्रूथ टेबलच्या फायनलचा आन्सर काय आलं? फॉल्स 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 फॉल्स. समजतंय? अशा प्रकारे ट्रूथ टेबल सॉल्व्ह करणार. आता इथे ट्रूथ टेबल झालं आणि तुम्हाला आठवतं मी तुम्हाला ते कंटिन्जन्सी, कॉन्ट्राडिक्शन आणि टॉटोलॉजी सांगितलेलं. जर समजा हा सम त्याच्यामध्ये असता आणि सगळे आन्सर एफ आले, सगळे आन्सर फॉल्स झाले, म्हणजे ही कंडिशन कुठली असली असती? कंडिशनल. समजतंय? कंडिशनल नाही, कॉन्ट्राडिक्शन मायनस कॉन्ट्राडिक्शन असली असती ना. टॉटोलॉजी मग कॉन्ट्राडिक्शन. समजतंय? जर सगळे फॉल्स आहेत तर कॉन्ट्राडिक्शन आली असती. तर त्याच्यासाठी आपण पुढचा सम घेऊ. पण हे समजलंय ट्रूथ टेबल कसं सॉल्व्ह करणार? पाहिजे तर हा सम लिहून घेऊ शकता तुम्ही. चलो आता नेक्स्ट सम घेऊया. आज क्वेश्चन नंबर 8 आहे, पहिल्याचा 8वा आहे. एक्सरसाइज 1.2 मधला पहिला क्वेश्चन त्यातला 8वा आहे आणि इंटरेस्टिंग सम आहे. कारण याच्यामध्ये बघा 3 स्टेटमेंट आले आहेत, पी, क्यू आणि आर. 3 स्टेटमेंट आले. मी काय सांगितलेलं? 3 स्टेटमेंट असतील तर व्हॅल्यूज किती मिळणार? 2 चा क्यूब 8, तर व्हॅल्यूज 8 मिळणार. 1 2 3 4 5 6 7 8. समजतंय? तर 1 तर व्हॅल्यू मिळणार. समजा 4 असतं तर काय आलं असतं? 2/4 किती आलं असतं? 2/4 किती असतं? 16 ना. तर व्हॅल्यूज 16 आले असतात. समजतंय? तर 8 व्हॅल्यू. तर 3 स्टेटमेंट मी लिहून घेतलं, पी क्यू आर. मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं अशा व्हॅल्यू पुट करायच्या. ओके. तर सर्वात जो एंडला सिंगल स्टेटमेंट असेल ना त्याला काय करणार? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. 8 व्हॅल्यू म्हणून तिथे थांबणार. त्याच्यानंतर क्यू वर या. क्यूचं काय असणार? ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. तसंच आता तिसरी व्हॅल्यू आली आहे तर तिसऱ्या व्हॅल्यूला काय करणार? ट्रू 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 फॉल्स 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 फॉल्स. जर 16 असेल तर काय झालं असतं? मग परत ट्रू 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 फॉल्स 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 असं झालं असतं. आणि इकडे 8 वेळा ट्रू असतं आणि 8 वेळा फॉल्स झाला असतं. तसे सम येत नाही आणि तसं जर सम आला तर एकच सम येईल पूर्ण पेपरमध्ये या चॅप्टरचं. तसे सम काय ते असे लहान आहेत. ओके. तर याला सॉल्व्ह कसं करणार? आता आपण सगळ्या 3 स्टेटमेंटच्या ट्रू आणि फॉल्सचं व्हॅल्यू लिहून घेतल्या. आता मी काय सांगितलेलं? ब्रॅकेट सॉल्व्ह करायची सर्वात पहिले. ओके. तर आता ही व्हॅल्यू घेऊया. मोठा ब्रॅकेट, मोठ्या ब्रॅकेटमध्ये हा छोटा ब्रॅकेट आहे बघा. त्याच्यामध्ये काय केलं आहे? इम्प्लिकेशन यूज केलं. इम्प्लिकेशन कोणामध्ये? क्यू आणि आरमध्ये ना इम्प्लिकेशन. तर आपण काय करणार? क्यू आणि आरमध्ये इम्प्लिकेशन वापरू. इम्प्लिकेशन म्हणजे काय? कंडिशनल. तर इम्प्लिकेशनचा रूल काय असतो? ट्रू फॉल्स फॉल्स असतो ना. ट्रू फॉल्स फॉल्स असतो आणि बाकी सगळे ट्रू. तर क्यू आणि आरमध्ये इम्प्लिकेशन वापरतो. तर ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स बाकी सगळे ट्रू. मग ट्रू काय सांगितलेलं मी? ट्रू फॉल्स फॉल्स असतो, बाकी सगळे ट्रू. मी काय केलं? पहिले ट्रू फॉल्स लिहून घेतलं. इथे पण आहे बघा ट्रू फॉल्स फॉल्स आणि बाकी सगळे ट्रू लिहून घेतले. ट्रू 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 फॉल्स हा इथे आला. ओके. तर आता ते लिहून घेतलं. त्याच्यानंतर ही व्हॅल्यू म्हणजे कुठली? ही व्हॅल्यू कोणासोबत आहे? पी सोबत आहे इम्प्लिकेशनला. तुम्ही काय करणार? पी इम्प्लिकेशन ऑफ ही व्हॅल्यू म्हणजे हा कॉलम हा क्यू इम्प्लिकेशन ऑफ. तर आता ह्याच्यासाठी कॉलम कसा तयार होईल? रिलेशन कोणामध्ये असणार? पी. समजते? पी आणि ह्याच्यात असते आणि रिलेशन कुठलं असणार? इम्प्लिकेशनचं. तर काय करणार? काय सांगितलेलं? इम्प्लिकेशनचं काय असतं? ट्रू फॉल्स फॉल्स ना, बाकी सगळे ट्रू. तर इथे बघा ह्या दोघांमध्ये तुम्ही एक्झामला पण असं करायचे, दोन्ही अशी बोर्ड ठेवायचे आणि असं खाली स्क्रॉल करत यायचं. ओके. तर ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स हे बघा दुसरा स्टेप. ट्रू फॉल्स फॉल्स असं वाकडं तिकडे नाही घ्यायचं, सरळ एका मॅनरमध्ये. आता कसंही बोलाल की सर मग असं पण येऊ शकतं, असं पण येऊ शकतं.
सगळेच येतील. ओके, तर इथे होतो आपण ट्रू फॉल्स फॉल्स. तर बाकी पुढे तर काहीच आहे बघा, इथेच ट्रू आहे ना, तर ट्रू फॉल्स फॉल्स झालं. मग आता बाकी सगळे काय येणार, ट्रू 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 समजते. ट्रू फॉल्स बघा, या दोघांमध्ये इम्प्लिकेशन वापरायला सांगितलेलं. आपला आता तो कॉलम पण झालेला आहे, इझी आहे. तुम्हाला कन्फ्युजन असेल तर परत व्हिडिओ रिवाइंड करा आणि बघू शकता तुम्ही. ओके, तर आता आपला पहिला कॉलम तर झाला आहे. पहिला म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट तर झाला आपला. पाहिजे तर तिथे नंबर 1 घेऊन ठेवा किंवा काहीतरी हिंट द्या, म्हणजे ते दोन तुम्हाला वापरायचे आहेत. ओके, तर इथे असा ॲरो करून ठेवा, म्हणजे हा तो झाला. आता हा वापरणं, हा म्हणजे काय, याच्यामध्ये ब्रॅकेट कुठला आहे, पी अँड क्यू. म्हणजे करा पी अँड, तर पी आणि क्यू मध्ये रिलेशन कुठलं आहे, अँडचं. पी आणि क्यू मध्ये रिलेशन कुठलं आहे, अँडचं. अँडचं रिलेशन काय असतं, ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स. पी आणि कोणाचं, क्यूचं आहे ना, पी आणि क्यू. तर पी आणि क्यू मध्ये अँड येतं, अँडचं रिलेशन काय असतं, ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स. तर ट्रू 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 असतो. बघा, पी आणि क्यू मध्ये सांगितले रिलेशन अँडचं आहे, तर ट्रू ट्रू काय असणार, ट्रू असणार. अँड मध्ये ट्रू 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 असतात, बाकी सगळे फॉल्स. परत खाली जा, इथे पण आहे ट्रू ट्रू ट्रू, परत खाली आहे का, नाही, ट्रू फॉल्स झाला. ट्रू ट्रू नाही आहे, ट्रू फॉल्स आहे. इथे पण ट्रू फॉल्स, इथे पण फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स 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 फॉल्स, इथे संपले. ट्रू 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 असतात अँड मध्ये, बाकीचे सगळे फॉल्स. ते दोन लिहून घेतले, बाकी सगळे फॉल्स लिहून द्या. ओके, फॉल्स 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 आणि इथे परत आहे. समजते काय करतोय, कन्फ्यूज नका होऊ. ओके, तर आता हे तर झालेलं आहे आपलं अँडचं. आता ह्या पूर्ण ब्रॅकेटचं रिलेशन आर बरोबर आहे आणि रिलेशन कुठलं आहे, इम्प्लिकेशनचं. मग काय करणार, पी अँड क्यू इम्प्लिकेशन विथ आर. समजते, पी अँड क्यू इम्प्लिकेशन विथ आर. आत्ता इंटरेस्टिंग आहे, आता इंटरेस्टिंग आहे. त्यांनी मुद्दाम हा सम दिलेला आहे, का माहिती आहे का, पी अँड क्यू या पूर्ण ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन कोणासोबत आहे, आर सोबत. मग तुम्ही हे तरफ करा, कोणासोबत रिलेशन असणार आहे, आर आणि ह्या ब्रॅकेट. समजते. पण मग मुलं काय करतात, आरला पहिले कन्सिडर करतात आणि त्याच्यानंतर ह्या ब्रॅकेटला कन्सिडर करतात. तसं नाही करायचं, पहिले ब्रॅकेट सांगितलं आहे मग आर सांगितलं आहे आणि मध्ये त्यांनी मुद्दाम इम्प्लिकेशनची साईन दिलेली आहे, कारण मुलांना कन्फ्यूज करण्यासाठी. म्हणजे तुम्ही हे कॉलम वापरणार कसे माहिती आहे का, असे वापरणार. समजते, हा कॉलम आणि हा आरचा कॉलम इथून उचलायचा आहे आणि असा शिफ्ट होऊन पाहिजे. म्हणजे इथे आर आला आहे आणि पी अँड क्यू इथे आलेला आहे. का करतोय आपण तसं, कारण मध्ये इम्प्लिकेशनची साईन आहे आणि इम्प्लिकेशनच्या साईनमध्ये काय असतो, ट्रू फॉल्स फॉल्स असतो, बाकी सगळे ट्रू असतात. समजते, ट्रू फॉल्स फॉल्स असतो, बाकी सगळे ट्रू असतात. तर आता पी अँड क्यू इम्प्लिकेशन ऑफ आर, तर आपण काय करणार, असं बघणार. तुम्ही बोलाल सर मी आरची व्हॅल्यू पाहिजे तर इथे परत लिहून घेऊ शकतो का, तसं नका करू. उगाच ते एक्झामिनर कन्फ्यूज होईल की ही आरची व्हॅल्यू परत कशाला लिहिली आहे ते, तुमचा परत त्यामध्ये टाईम जाईल. त्यापेक्षा असंच करा ना, ही व्हॅल्यू तर मिळालेली आहे इम्प्लिकेशन विथ आर, तर अशा व्हॅल्यू चेक करा. म्हणजे आता काय करणार, आपल्याला ट्रू फॉल्स चेक करायचं आहे, कन्फ्यूज करण्यासाठी दिला आहे त्यांनी सम. तर इथून इथे येतोय म्हणजेच काय, ह्या कॉलमपासून ह्या कॉलमला चाललं आहे इम्प्लिकेशन. त्या इम्प्लिकेशनमध्ये काय असतो, ट्रू फॉल्स फॉल्स. तर ट्रू आर फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स. समजतंय काय करतोय, हा कॉलम आधी घेणार, हा कॉलम नंतर घेणार. का, कारण त्यांनी ब्रॅकेट कसं सांगितलं आहे. ओके, ट्रू फॉल्स फॉल्स असतो इम्प्लिकेशनमध्ये. परत खाली जा. आता दुसरीकडे कुठे ट्रू नाहीच आहे, इथे बघा ट्रू नाहीच आहे, इथे ट्रू नाहीच आहे, तर ट्रू फॉल्स फॉल्स येणारच नाही, बाकी सगळे ट्रू येणार. तर ट्रू फॉल्स फॉल्स झाला, उरलेल्या व्हॅल्यू ट्रू 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 ट्रू, इथे पण ट्रू, इथे पण ट्रू, इथे पण ट्रू आणि खाली पण ट्रू असणार. ओके, समजले. आता हा पण झाला पूर्ण ब्रॅकेट.
इथे पण एक ॲरो द्या. ॲरो म्हणजे कुठला? आता बघा मेन 2 ब्रॅकेट आहेत ते कम्पेअर करायचे आहेत. मेन म्हणजे कुठला? पहिलावाला हा जो आपण आधी केला, दुसरावाला हा. तर या दोघांना कम्पेअर करायचं आहे ना. तर इथे नंबर 1 द्या पाहिजे, तर इथे नंबर 2 द्या. तर आपण काय करणार? नंबर 1 आणि नंबर 2 या दोघांमध्ये रिलेशन कुठलं आहे? डबल इम्प्लिकेशन. दोघांमध्ये रिलेशन आहे डबल इम्प्लिकेशन. नंबर 1 नंबर 2 असं तुम्ही एक्झामला नाही लिहायचं. इथे मला जागा नाही म्हणून मी लिहितोय. तुम्ही एक्झामला पूर्ण इक्वेशन लिहायची तिथे उचलून. परत सांगतो एक्झामच्या वेळेस, मग फायनल एक्झाम असू दे किंवा UT असू दे, पूर्ण इक्वेशन अशीच्या अशी उचलायची आणि इथे पुट करायची. इथे मला जागा नाही म्हणून नंबर 1 नंबर 2 लिहिले मी. ओके. आता दोघांमध्ये रिलेशन कुठलं आहे? डबल इम्प्लिकेशन. म्हणजे ह्याच्यात आणि ह्याच्यात. डबल इम्प्लिकेशन काय सांगतो? डबल इम्प्लिकेशन काय सांगतो? काय सांगतो? सेम व्हॅल्यू ट्रू ना, बाकी सगळे फॉल्स. सेम व्हॅल्यू ट्रू म्हणजे ह्या दोघांमध्ये आता बघा सेम व्हॅल्यू ट्रू असतात, बाकी सगळे फॉल्स. तर सेम व्हॅल्यू म्हणजे ट्रू ट्रू ह्या दोघांना बघतोय ना हे आपण. तर सेम व्हॅल्यू ट्रू आहे. सेम व्हॅल्यू ट्रू असते. सेम व्हॅल्यू फॉल्स आहे पण सेम आहे, तर आन्सर काय आहे? ट्रू. सेम व्हॅल्यू ट्रू. सेम व्हॅल्यू ट्रू. ही पण सेम आहे, ही पण सेम आहे, ही पण सेम आहे आणि ही पण सेम आहे, म्हणजे सगळ्या सेम आहेत. तर ट्रू 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 किती झाले? 1 2 3 4 5 6 7 आणि 1 आणला 8. तर फायनल आन्सर काय मिळाले? ट्रू 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 8 वेळा ट्रू. म्हणजे आता कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल म्हटले, तर ह्या इक्वेशनचा ट्रूथ टेबल आपण कन्स्ट्रक्ट केला तर त्याचं फायनल आन्सर काय येतंय? ट्रू 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 मध्ये येतंय सगळं. तर हे आपण ट्रूथ टेबल कन्सिडर केला. समजलंय काय केलंय? तिन्ही स्टेटमेंट लिहिले आहेत. तिन्ही स्टेटमेंटमध्ये पहिले छोटे छोटे ब्रॅकेट सॉल्व्ह केले. छोटे छोटे ब्रॅकेट सॉल्व्ह केल्याच्या नंतर मोठा ब्रॅकेट सॉल्व्ह केला. मोठा ब्रॅकेट एक साईडचा झाला, त्याला नंबर 1 दिलाय. नंतर दुसरा ब्रॅकेट सॉल्व्ह केला आणि दुसऱ्या ब्रॅकेटच्या नंतर जो कॉलम आहे तो बघा इथे आहे, तर याला असं उलटा वापरला जाणार आहे. याच्यासाठी हा सम दिलाय कन्फ्यूज करायला. तर तो पण सॉल्व्ह केला, त्याला नंबर 2 दिला. दोघांमध्ये कंडिशन काय होती ती कंडिशन अप्लाय केली आणि आन्सर आलेला आहे. हे आन्सर आले ट्रूथ टेबलचं. तर असा सम कधी कधी ते सांगतात कॉन्ट्राडिक्शन आहे किंवा कंटिन्जन्सी आहे किंवा टॉटोलॉजी आहे, काय आहे ते चेक करा. तर आता मला सांगा सगळ्यांचा आन्सर काय आले? ट्रू आले ना. सगळ्यांचा आन्सर ट्रू आहे, सगळ्यांचा आन्सर. तर समजा इथे ट्रूथ टेबल नसतं सांगितलं, त्यांनी सांगितलेलं असतं की कुठला पॅटर्न आहे हे सांगा. तर हा कुठला पॅटर्न असला असता? टॉटोलॉजी ना. टॉटोलॉजी असलं असतं ना, कारण सगळे आन्सर ट्रू आहेत. हे टॉटोलॉजीचं सम घेऊच आपण, पण हे समजलं आहे तुम्हाला. इझी सम आहे. एक्सरसाइजमध्ये तुम्हाला खूप सारे सम दिले, तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ओके. कधी कधी निगेशन पण येईल. निगेशन म्हणजे काय? उलट्या व्हॅल्यूज वापरायच्या फक्त, बस. समजलं आहे तुम्हाला? नक्की पाहिजे तर मग तुम्ही हा पूर्ण सम घेऊन घेऊ शकता. चलो आता पुढे जाऊया. इथे प्रूफ करायला सांगितलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं बघा ह्या इक्वेशनमध्ये प्रूफ कसं दाखवतात? ह्या 3 स्टिक्समध्ये त्या 3 व्हॅल्यूज इक्वल आहेत का नाही. आपण काय करणार? पहिले ही व्हॅल्यू सॉल्व्ह करणार, त्याचा एक कॉलम असेल. ही व्हॅल्यू सॉल्व्ह करणार, त्याचा एक कॉलम असेल आणि त्या दोन्ही व्हॅल्यू एकमेकांना इक्वल आहेत का नाही हे प्रूफ करायचे. ओके. तर आपल्या ज्या स्टार्टिंगच्या व्हॅल्यू असतात त्या स्टेटमेंट किती आहेत? 3. हा क्वेश्चन नंबर सेकंडमधला 5वा आहे. तुम्ही बघा मागे आन्सर बघू नका, प्रूफ आहे. तर मागे आन्सर दिलेले नसणार. तर P, Q आणि R दिलेले आहेत. तर 3 स्टेटमेंट म्हणजे व्हॅल्यूज किती येणार? 8 व्हॅल्यू घेतल्या मी. ओके. आता ते मी सांगणार नाही कसे घेतलं. ओके. आता P और Q, जे P आणि Q या दोघांमध्ये रिलेशन सांगितलं आहे. रिलेशन कुठलं आहे? ऑर मध्ये काय असतं? ऑर मध्ये काय असतं? फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू ना. तर P आणि Q मध्ये काय वापरलंय? ऑर मध्ये काय असतं? फॉल्स फॉल्स फॉल्स. तर एका मिनिटला जड आहे, तिथून फॉल्स चालू होते. फॉल्स 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 फॉल्स. तर फॉल्स 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 असतात, बाकी सगळे ट्रू. बाकी सगळे ट्रू. हे झालं. आता पुढे जाऊयात. हा ब्रॅकेट आहे म्हणजे P और
क्यू इम्प्लिकेशन विथ आर. तर मागासारखाच आहे, मागास दिलंय, मागाच्या समला केलेलं ते पी और क्यू इम्प्लिकेशन कोणासोबत आहे, आर सोबत. मग तुम्ही असं जाणार, कारण बघा आर पुढे दिलाय म्हणजे हे असं लिहिलं पाहिजे. समजते, कन्फ्यूज होऊ नका. इम्प्लिकेशन मध्ये काय सांगितलेलं असतो, ट्रू फॉल्स फॉल्स असतो. ते इम्प्लिकेशन आहे कोणासोबत, ह्या ब्रॅकेट आणि आर सोबत. म्हणजे हा ब्रॅकेट आणि हा आर, हा ब्रॅकेट आणि हा आर ह्याच्यामध्ये इम्प्लिकेशन आहे. तुम्ही असं बघणार, तर असं बघणार काय असतो, ट्रू फॉल्स फॉल्स. तर ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, एवढंच. अजून आहे कुठे, ट्रू ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, अजून नाहीच आहे. अरे 3 फॉल्स दिले, आता राहिलेले व्हॅल्यू ट्रू. हा तिसरा ट्रू इथे ना, येस ओके ओके. इथे फॉल्स, आपण इथे पण ट्रू, इथे पण ट्रू आणि इथे पण ओके. ते तुम्ही जेव्हा टेक्स्टबुकवर कराल, टेक्स्टबुक का बोलतो, नोटबुकमध्ये कराल ना, तर त्या लाईन्स दिलेल्या असतात, त्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही होणार. ते बोलून थोडं कन्फ्युजन होतं. ओके. तर आता पहिली व्हॅल्यू मिळाली, त्याला पाहिजे तर नंबर 1 द्या. का, कारण तुम्हाला इक्वल दाखवायचे आहेत ना. आता दुसरी व्हॅल्यू द्या. दुसरी व्हॅल्यू काय, पी इम्प्लिकेशन विथ आर लिहून घ्या. पी इम्प्लिकेशन विथ आर, तर त्याचा कॉलम बनवायचा आता. ओके. तर काय बनवायचं आहे, पी इम्प्लिकेशन विथ आर. पी विथ आर आणि काय इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन म्हणजे काय असतं, इम्प्लिकेशन म्हणजे काय, कंडिशनल. ओके. तर त्याच्यात काय असतं, ट्रू फॉल्स फॉल्स. पी पासून क्यू पर्यंत ट्रू फॉल्स. हे बघा, ट्रू फॉल्स फॉल्स. पी आणि आर मध्ये सांगितलंय ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स. त्यानंतर इथे पण आहे बघा, ट्रू फॉल्स फॉल्स. त्यानंतर आहे अजून खाली कुठे, ट्रू 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 नाहीच आहे, इथेच ट्रू आहे बघा. तर ट्रू आणि फॉल्स फॉल्स, ट्रू आणि फॉल्स फॉल्स. काय घेतले, पी आणि क्यू सांगितलं त्यांनी बघा, आणि मध्ये इम्प्लिकेशन. आता 2 फॉल्स दिले, उरलेल्या व्हॅल्यूज काय असतात, ट्रू. 2 3 आणि 4 झाले सगळे ट्रू. आता क्यू इम्प्लिकेशन आर, क्यू इम्प्लिकेशन आर म्हणजे क्यू आणि आर मध्ये सिंबल कुठला आहे, इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन म्हणजे काय असतं, ट्रू फॉल्स फॉल्स, याच्यामध्ये वापरा. दोन्ही ट्रू, इथे तर नाही होणार. इम्प्लिकेशन बघा इथे आलंय, ट्रू फॉल्स फॉल्स. त्यानंतर परत खाली या. ओके. हा ट्रू इथला आहे, याच्यासोबत हा फॉल्स पण पाहिजे तर वर लिहूया, म्हणजे कन्फ्युज ना होणार. ट्रू फॉल्स तर फॉल्स दिला, त्यानंतर फॉल्स, परत ट्रू फॉल्स कुठे बघा इथे आहे. इथे आहे म्हणजे कुठे, इथे. समजते, ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू आणि आर सांगितलेले त्यांनी, म्हणून ट्रू फॉल्स दिला. आता अजून आहे कुठे, नाहीये कुठे, तर काय करणार आपण, बाकी सगळे ट्रू 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 ट्रू. 3 राहिले ना इथे, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. ओके. म्हणजे हा फॉल्स दिला आहे, त्यानंतर हा ट्रू आणि 7 आणि हा होता. थोडंसं कन्फ्युजन होईल, पुढे मागे झाले, व्हॅल्यूज बरोबर लागतात. ओके. आता हा ब्रॅकेट मिळाला इथे, हा ब्रॅकेट मिळालाय इथे. दोघांमध्ये काय आहे, ॲड म्हणजेच काय, पी इम्प्लिकेशन आर अँड क्यू इम्प्लिकेशन आर. बघा, पी इम्प्लिकेशन आर आहे आणि क्यू इम्प्लिकेशन आर आहे. ते ह्या दोघांमध्ये सिंबल कुठला वापरलाय, अँड. या दोघांमध्ये अँड वापरा. अँडचा आन्सर काय असतं, ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स. ट्रू 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 आहे. त्यानंतर अजून कुठले, शेवटचे 2 आहेत बघा, ट्रू आणि ट्रू, बाकी सगळे फॉल्स. फॉल्स फॉल्स फॉल्सच राहिला. अँड मध्ये सिंबल हा फॉल्स राहणार, त्यानंतर हा फॉल्स राहणार, त्यानंतर
हा पण एक फॉल्स राहणार, या दोघांचं लिहिलं हा. त्यानंतर ट्रू ट्रू तसे झाले. आता आन्सर काय येते बघ, हे काय मिळालं नंबर 2. हा पूर्ण सॉल्व केला ना आपण, पूर्ण सॉल्व झालेला आहे, त्याला नंबर 2 द्या. नंबर 1 हा वाला होता. आता बघा दोन्ही इक्वल आहेत का नाही हे त्यांनी प्रूफ करायला सांगितले ते. नंबर 1 आणि नंबर 2 च्या व्हॅल्यूज बघा. नंबर 1 ची पहिली व्हॅल्यू काय ट्रू, इथे पण ट्रू आहे, म्हणजे इक्वल आहे का नाही ते बघायचं. ट्रू फॉल्स 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 ट्रू फॉल्स ट्रू आणि ट्रू, लास्टला पण ट्रू आहे. समजते? म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 एकामेकाला इक्वल आहेत ना. देअर फ्रॉम दी अबाउट ट्रूथ टेबल वी गेट ही व्हॅल्यू इक्वल टू ही व्हॅल्यू. इट्स ट्रू. समजते? खूप गरम होते. समजते तुम्हाला? काय केलं आपण, पहिला ही इक्वेशन सॉल्व केली, मग ही इक्वेशन सॉल्व केली, दोन्ही एकामेकाला इक्वल आहेत ट्रूथ टेबलनुसार. तर खाली तुम्हाला स्टेटमेंट लिहायची आहे, फ्रॉम दी अबाउट ट्रूथ टेबल वी गेट दिस व्हॅल्यू इज इक्वल टू दिस. आणि हा सम इझी आहे. अशाच प्रकारचे सम तुम्हाला दिलेले आहेत टेक्स्टबुकमध्ये, तुम्ही करू शकता. पाहिजे तर हा सम तुम्ही लिहून घ्या. ओके, ओके. तर पुढे जाऊयात. आता हा क्वेश्चन 3 आहे ना, क्वेश्चन 3 मधला 9th सम घेतलाय मी, कारण त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू क्लिअर झालेल्या आहेत. ओके, तर क्वेश्चन 3 हा क्वेश्चन 3 कशावर बेस्ड आहे माहिती आहे. सर्वात स्टार्टिंगला बघा मी तुम्हाला सांगितलेलं टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिन्जन्सी. तर कुठल्या व्हॅल्यूज, जर सगळ्या व्हॅल्यूज लास्टचा जो कॉलम असतो ना महावाला, ह्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज जर ट्रू आल्या तर असणार टॉटोलॉजी. लास्टच्या कॉलममध्ये सगळ्या व्हॅल्यूज फॉल्स आल्या तर असणार कॉन्ट्राडिक्शन. आणि व्हॅल्यूज मिक्स आल्या, मिक्स म्हणजे काय, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू, अशा मिक्स जर व्हॅल्यू आल्या तर म्हणजे ट्रूथ टेबल कुठला असणार, कंटिन्जन्सीचा. ओके, तर त्यांनी तेच विचारलंय, म्हणजे असे सम दिले तुम्हाला, 10 क्वेश्चन दिले. आपण सगळे सम घेऊ नाही शकत, एवढे समजतं तुम्हाला. हे सगळे सम नाही घेऊ शकत, हे खूप इझी आहे. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं चालेल. हा जो सम समजलाय तुम्हाला, तर हा सम पाहिजे तुम्ही 2दा लिहून काढा, 3दा लिहून काढा. एकदा तुम्हाला लॉजिक क्लिअर झालं ना, तर बाकीचे सम तुम्ही स्वतः करा. बाकीचे सम करताना पण मी तुम्हाला काय सांगतोय, जे आपण स्टार्टिंगला एक्सप्लेनेशन करत आपण आधीच्या लेक्चरमध्ये जे टेबल काढलेले ना, ते टेबल सेपरेट तुम्ही साईडला काढून ठेवा आणि त्या टेबलच्या बेसिसवर सम सॉल्व करा. आय मीन हे टेबल सॉल्व करायचे आहे, तर तुम्हाला इझी पडेल. जशी तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल, तसे तुमची लॉजिक क्लिअर होईल ना, तर तुम्ही हे आरामात करू शकता. काही एवढं रॉकेट सायन्स नाही याच्या मागे, खूप इझी आहे. ओके, आणि याच्या पुढचे टॉपिक पण इझी आहे. 1.3 आहे ना, 1.3 मधला मी एकाला सम घेईन, कारण 1.3 मध्ये एवढं काही नाही आहे, खूप ते किचकट दिलेलं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड सम एक्झामला येणार नाही आहे. 1.4शी रिलेटेड येऊ शकतात. जे सर्किट आहेत ना, असे सर्किट दिले त्याच्यामध्ये, ओपन सर्किट, क्लोज सर्किट, करंट कुठून पास होतोय, तर त्याच्यानुसार ट्रूथ टेबल काय असेल आणि ट्रूथ टेबलची व्हॅल्यू काय असेल, ट्रूथ व्हॅल्यू हे विचारलेलं आहे. तर तसेच सम येतात एक्झाम, तर मी ते घेईन नेक्स्ट लेक्चरला. ओके, आता हे क्लिअर करू की ह्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं आहे, कुठला पॅटर्न आहे, या टॉटोलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे का कंटिन्जन्सी आहे. तर सॉल्व करू, चला सॉल्व करूया. लास्टचा आन्सर काय येतं, लास्टचा कॉलम काय येते डिसाईड. ओके, PQR 3 स्टेटमेंट आहे, R इथे पण आहे म्हणून 3 स्टेटमेंट लिहिल्या. 3 स्टेटमेंट म्हणजे व्हॅल्यूज किती, 8. ओके, तर त्याच्यानंतर PQR काय आहे, P आहे, R आहे, Q आहे. Pचं निगेशन पण आहे बघा, Pचा निगेशन पण आहे. तर आपण काय करणार, निगेशन ऑफ Pचा पण एक कॉलम बनवणार ना, कारण तो पण वापरला जाणार आहे. ओके, तर निगेशन ऑफ P, तर Pचं निगेशन काय असणार, उलट्या व्हॅल्यू, इथे ट्रू आहे, इथे काय असणार फॉल्स, इथे काय ट्रू, इथे फॉल्स, इथे काय ट्रू, तर फॉल्स फॉल्स ट्रू 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 आणि काय त्याच व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ओके, निगेशन आहे म्हणून उलटा असणार आहे. ओके, चल आता पुढे निगेशन ऑफ Q काय बोलते निगेशन ऑफ P. ओके, निगेशन ऑफ P आणि Q या दोघांमध्ये कुठलं सिंबल आहे,
इम्प्लिकेशन होतं चुकून, माणूस आहे पण चुकतं. ओके, तर निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू, म्हणजे निगेशन ऑफ पीचं इम्प्लिकेशन क्यू सोबत आहे, म्हणजे निगेशन ऑफ पीचं इम्प्लिकेशन क्यू सोबत. तर असं सॉल्व्ह करणार आपण, कारण मध्ये इम्प्लिकेशनची स्टाईल आहे. तर असं बघणार, मगाशी बघितलेलं तसं. तर इम्प्लिकेशनमध्ये काय असतं, ट्रू फॉल्स फॉल्स. आता इथे बघा ट्रू 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 ट्रू, इथे बघा हे फॉल्स तर घेणारच नाही ना, कारण सुरुवातीला ट्रू पाहिजे असतो इम्प्लिकेशनमध्ये. हे फॉल्स हे तर नाही देणार, मग ट्रू 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 हा तर नाही होणार, इथे पण ट्रू ट्रू हा पण नाही होणार. ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, मग इथे लास्टला लिहून द्या फॉल्स आणि फॉल्स. बाकीच्या व्हॅल्यूज काय असणार, ट्रू 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 आणि ओके. व्हॅल्यू कुठल्या लिहित होता, व्हॅल्यू हे लिहूनच नाही. समजलं, हा कॉलम मिळाला तुम्हाला, हा कॉलम मिळालेला आहे. आता पुढे बघा, आता पुढे बघा पुढचा कॉलम. मी काय सांगितलेलं, ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे सर्वात पहिले. हा ब्रॅकेट झाला, आता हा ब्रॅकेट, हा म्हणजे कुठला, पी अँड आर. समजतंय, पी अँड आरचा कॉलम. तर पी आणि आर यांच्यामध्ये सिम्बल कुठला आहे, अँडचा. अँड काय सांगतो, ट्रू 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 असतो, बाकी सगळे फॉल्स. ट्रू 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 असतो, ट्रू 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 असतो, इथे सगळे फॉल्स आहेत, म्हणजे ट्रू नाहीच आहेत. तर ट्रू आणि ट्रू कोणामध्ये सांगितलं, आरमध्ये सांगितलं ना. हां, पी आणि आर. ट्रू 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 लिहिला, त्यानंतर परत ट्रू ट्रू, इथे ट्रू लिहिला आहे, बाकी कुठे आहे का ट्रू ट्रू नाही आहे, तर उरलेले काय असणार, फॉल्स 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 आणि लास्टला पण एक असणार. समजते, 1 2 3 4 5 6 7 8 व्हॅल्यूज आहेत. आता हा कॉलम पण झाला, पहिला ब्रॅकेट झाला, दुसरा ब्रॅकेट झाला. आता ह्या दोघांमध्ये रिलेशन आहे, ह्या दोघांमध्ये रिलेशन कुठलं आहे, अँडचंच आहे. समजतंय, ह्या दोघांमध्ये पण रिलेशन अँडचंच आहे. तर अँड काय सांगतो, ट्रू 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 ना, बाकी सगळे फॉल्स. तर लिहून घ्या पाहिजे तर पुढे इक्वेशन लिहून घेणार तुम्ही. अँड पुढे इक्वेशन लिहून घेतली. ओके, दोघांच्या मध्ये सिम्बल कुठला आहे, अँड. त्याच्यामध्ये अँडचा रूल वापरा. अँडचा रूल काय असतो, ट्रू 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 असतो. अजून काय राहिलं, हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही. म्हणजे बघा ट्रू 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 लिहिलाय, इथे पण ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स 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 फॉल्स. हा याचा फॉल्स फॉल्स आणि लास्टला पण आहे फॉल्स. 1 2 3 4 5 6 7 8 8 व्हॅल्यू झाले. हा झाला फायनल, म्हणजे ह्या पूर्ण इक्वेशनचा फायनल टेबलचा फायनल आन्सर, म्हणजे फायनल कॉलम काय आला हा. आता मला सांगा, या फायनल कॉलममध्ये व्हॅल्यूज काय आहेत, सगळ्या ट्रू आहेत का, नाहीच. सगळे फॉल्स आहेत का, नाही. म्हणजे हे मिक्स आहेत ना, व्हॅल्यू मिक्स आहेत, म्हणजे कुठला असणार, कंटिन्युअन्सी ना. समजतंय, तर हे सगळे मिक्स आहेत, तर कुठली व्हॅल्यू असणार, कंटिन्युअन्सी लास्ट व्हॅल्यू. म्हणजे स्टार्टिंगला बघा मी ते 3 व्हॅल्यू सांगितलेल्या, टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कंटिन्युअन्सी. तर हे मिक्स आले म्हणजे कंटिन्युअन्सी असणार. ओके, तर तुम्ही लास्टला काय लिहिणार, मग लास्टला म्हणजे हा सम झाला. तर आफ्टर द सॉल्विंग अबाउट ट्रूथ टेबल वी कॅन गेट द इक्वेशन दिस इज इन अ पॅटर्न ऑफ कंटिन्युअन्सी. समजतंय, किंवा डिरेक्टली तुम्ही लिहू शकता की अबाउट इक्वेशन इज इन अ पॅटर्न ऑफ कंटिन्युअन्सी. समजते तुम्हाला नक्की, खूप इझी टॉपिक आहे. लास्टला मिक्स असेल तर कंटिन्युअन्सी, सगळे ट्रू असतील तर टॉटोलॉजी, आणि सगळे सगळे फॉल्स असतील तर मग कॉन्ट्राडिक्शन. समजलेलं आहे नक्की. आता आपण काय करूयात, आपण नेक्स्ट लेक्चरला 1.3 मध्ये मी 1-2 सम घेईल आणि त्यानंतर डायरेक्टली 1.4 वर जाऊ शकतो किंवा पुढे जाऊ शकतो.
कारण ते सर्किट खूप इम्पॉर्टंट आहे. सर्किटच्या बेसिसवर सम येतात तुम्हाला पुढे. ओके, तर हे समजलंय. खूप इझी टॉपिक आहे आणि आपण सगळे सम घेणार नाही आहोत. हे जे मी मोजकेच सम आहेत ते घेतलेले आहेत. तुम्ही काय करा माहिती आहे का, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्व केलेले सम आहेत. तर मी जे नोट्स सांगितले किंवा मी ज्या इक्वेशन सांगितल्या, ज्या लाईन सांगितल्यात माझ्या ओन वर्ड्समध्ये, त्या लाईन स्वतः पेन्सिलने लिहून ठेवा कुठेतरी पेजवर किंवा पेनने लिहून ठेवा. एकदम बुकच्या स्टार्टिंगला पण लिहून ठेवा. आणि टेक्स्टबुकमध्ये जे सम आहेत ना, जे त्यांनी सॉल्व करून दिले आहेत टेक्स्टबुकवाल्यांनी, तर त्या समला सॉल्व करताना किंवा तो सम सॉल्व कसा झाला आहे हे आपल्या व्हॅल्यूज सॉल्व करून बघा. म्हणजे आपल्या व्हॅल्यूज तिथे वापरा, माझ्या जे लाईन्स तिथे यूज होत आहेत आणि त्याच्यानुसार ते सॉल्व केलेलं आहे. तर ते तुम्हाला लवकर कळेल. बघा, ते सम इझिली सॉल्व केलेले आहेत आणि त्याचाच वापर करून जे अनसॉल्व सम आहेत ना, एक्सरसाइज 1.2 1.1 मधले, तर ते पण तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, तर त्याची प्रॅक्टिस करा. आणि हा चॅप्टर आत्ता संपवला ना तुम्ही, तर आत्ता संपवल्याच्या नंतर डिरेक्टली तुम्ही फायनलला जरी बघितलं ना तरी हा चॅप्टर तुम्हाला कळणार आहे. तर आत्ता फक्त 1-2 दिवस स्टडी करा आणि त्यानंतर मग डायरेक्ट आपण फायनलला जरी बघितला तरी तुम्हाला कळणार आहे. ओके, आपण तोपर्यंत तुम्ही स्टडी करा. आपण पुढच्या लेक्चरला भेटू. तोपर्यंत ऑल द बेस्ट.